नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण, दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला पाहूया आनंदाची बातमी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, वित्त विभागाचा मोठा आदेश, थकबाकी रक्कम मिळणार, शासन निर्णय जी.आर. निर्गमित। या संदर्भाने सविस्तर माहितीचे स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, आजची मोठी खुशखबर व मोठी बातमी। पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा मोठा आदेश, 6 वर्षापेक्षा जास्त अधिक कालातील थकीत प्रलंबित देयके आता कर्मचाऱ्यांना मिळणार। प्रलंबित असणारी महागाई भत्ते, थकबाकी मिळणार। थकबाकी कधी व केव्हा मिळणार या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया। वित्त विभागाचे सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहे की म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने सर्व कार्यालयीन विभागांना कळवण्यात आले आहे की थकीत वेतन देयक सादर करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत। अखेर या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून तो आपल्या ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने सर्वप्रथम संबंधितांकडे अगोदर शासकीय शासन निर्णय अगदी सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचत आहोत आणि आपल्यापर्यंत अशा प्रकारचे शासन निर्णय पाठवण्यासाठी किंवा पोच करण्यासाठी किंवा माहितीसाठी सर्वात अगोदर एकमेव चॅनल म्हणजे ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे आदेशाचे स्पष्टीकरण पाहूया। शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी मित्रांनो, आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला सर्वप्रथम शासन निर्णयाचे नोटिफिकेशन प्राप्त होतील। तर चला करूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण। महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे परिपत्रक निर्गमित करून सर्व संबंधितांना निर्देश देण्यात आले आहे की वित्त विभागाच्या आदेशामध्ये असे स्पष्ट केले आहे की 6 वर्षापेक्षा जास्त काळातील थकीत देयके सादर करण्याबाबत महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत। या संदर्भातील सविस्तर वित्त विभागाचा शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे पाहूया। कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची मोठी बातमी, त्याचबरोबर ही मोठी खुश खबर आहे आणि शासनाच्या आदेशानुसार असे स्पष्ट केले आहे की एखाद्या विभागातील किंवा संस्थेतील 6 वर्षापेक्षा जास्त कालावधील थकीत देयकांना शासनाकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे। दीर्घकालीन थकीत देयके शासनाकडे सादर करण्याचे निर्देश व आदेश वित्त विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडून देण्यात आले आहे। वित्त विभागाच्या शासनाच्या नियमानुसार महाराष्ट्र राज्य कोषागार नियम 1968 मधील नियम क्रमांक 151, त्याचबरोबर मुंबई वित्तीय आर्थिक नियम 1959 मधील नियम 39B या नियमाच्या अनुषंगाने आदेश देऊन नियमाप्रमाणे थकीत देयके सादर करण्याची कार्यपद्धती व अधिकार क्षेत्रे सुद्धा निर्धारित करण्यात आले आहेत। वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार मंजुरीचे टप्पे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। अधिकाराच्या मंजुरीचे टप्पे। टप्पा क्रमांक 1, कार्यालय प्रमुख शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या स्तरावर 40,000 रुपयापर्यंत थकीत देयके सादर करावी। टप्पा क्रमांक 2, प्रादेशिक प्रमुख शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर 60,000 रुपयापर्यंत थकीत देयके सादर करावी। टप्पा क्रमांक 3, विविध विभाग प्रमुखाने शिक्षण संचालक यांच्याकडे 1 लाखापर्यंत थकीत वेतन देयके सादर करावी। 4, टप्पा क्रमांक, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडे 1 लाख रुपयापेक्षा जास्त व 6 वर्षापेक्षा
जास्त काळ जुनी असणारे थकीत सर्व देयके सर्व प्रकरणे मंजुरीसाठी पाठवण्यात यावेत. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या नियमानुसार काही महत्वपूर्ण सूचना वित्त विभागाने दिल्या आहेत, त्याही सुद्धा आपण पाहूया. वित्त विभागाकडून मार्गदर्शक सूचना व प्रक्रियाचा माहिती जाणून घेऊया. वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचना व प्रक्रिया शासन स्तरावरून जाहीर करून उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे थकीत देयके सादर करावीत. सूचना 6 वर्षापेक्षा जुन्या परंतु कायद्यानुसार कालबाह्य न झालेल्या मागण्यांसाठी हे नियम लागू असणार आहे. या बाबतीतील प्रस्ताव सादर करण्याची पद्धत कालावधी सूचित करण्यात आला आहे. मार्च 2020 पर्यंतची थकीत देयके व प्रकरणे मंजूर करण्यासाठी शासनाकडे आता सादर करावी लागणार आहे. थकीत देयकाची प्रक्रिया शालार्थ प्रणाली अंतर्गत थकीत देयके वेतन देयके प्रस्तावासाठी काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ते बदल असे आहेत की या अगोदर सर्व प्रस्तावे ऑफलाईन पद्धतीने सादर करावी लागत होते आणि हार्ड कॉपी देणे भाग होते. आता पद्धत बदलून बाह्य ठरून ती पद्धत आता नवीन पद्धतीने सर्व थकीत देयके प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे आणि हे बंधनकारक करण्यात आले आहे की बिल हे ऑनलाईन शालार्थ प्रणालीनेच पाठवावे. थकीत देयके ऑफलाईन सादर करू नये. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन देयके सादर केल्यास मंजूर करण्यात येणार नाही, रिजेक्ट करण्यात येईल. ऑनलाईन प्रस्ताव पाठवण्यास जर विलंब झाला तर संबंधित कर्मचारी किंवा जो दावेदार आहे त्याचा निष्काळजीपणा नसल्याचे नियंत्रण अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून घेणे आता बंधनकारक केले आहे आणि प्रमाणित करून घेतल्यानंतरच ऑनलाईन सादर करावे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने सर्वप्रथम हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन शासन निर्णय घेऊन ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल आपल्याकडे पोहोचत आहे. सर्वप्रथम आपल्या चॅनलवर अगोदर माहिती व्हायरल करण्यात येत आहे. संबंधित बाबतीत शासन निर्णयाची प्रत आपल्या माहितीस्तव पेस्ट करून मी येथे लावली आहे. हा शासन निर्णय दिसत आहे, याला स्क्रॉल करत आहे. तुम्ही आरामाने घरी वाचत राहा आणि पहा. नियम आणि अटी या पूर्णपणे स्पष्ट केल्या आहेत. हा शासन निर्णय येथे पेस्ट आहेत. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने शासन निर्णयाची उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे प्रत सोबत जोडली आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी अवश्य एकदा ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलला भेट द्या. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.